आज आपण पाहणार आहोत मस्त असे वेज नूडल्स। तर वेज नूडल्स बनवण्यासाठी इथे मी लागणाऱ्या भाज्या बारीक चिरून घेते। ह्याला काही जास्त मेहनत वगैरे करायची गरज नाही आहे, फक्त भाज्या वगैरे चिरायला लागतात, बाकी एवढं काही काम नाही आहे ह्याच्यामध्ये। आणि मी घेतला आहे इथं स्टाईल मारायला असा मोठा चाकू, पण मला काही ते जमे नाही, तर मी आपला छोटा चाकू घेणार आहे। छोट्या चाकूने मस्त जमतं। आता इथे मस्त भाज्या मी कट करून घेते। तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। इथे आता लागणाऱ्या भाज्या मी कट करून घेणार आहे, व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या आहेत। हा इथे मी कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे आणि इथे ते बारीक कांदेसुद्धा घेतलेले आहेत। ते कांदेसुद्धा मी बारीक मस्त चिरून घेते। तर तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अजून आपला एक मेहंदीसाठी सुद्धा चॅनल आहे, तो फक्त मेहंदीसाठीच आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। प्लीज तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। हे आता आपल्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि इथे मी असं बाजूला एक नूडल्सचं पॅकेट ठेवलेलं आहे, ते फक्त आणि फक्त 10 रुपयाचं आहे। तर ते मस्त उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरनं पाणी गाळून घ्यायचं आहे। इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, फक्त 10 ते 15 रुपये किंवा 20 रुपये असं समजा तुम्ही। 20 रुपयामध्ये मी एवढे नूडल्सची क्वांटिटी बनवलेली आहे। आणि मस्त असं तेल टाकल्यानंतर इथे मी भाज्या सगळ्या परतून घेणार आहे। तर तुम्ही असे नूडल्स कधी बनवले आहेत का घरी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे वेज नूडल्स आहेत, तुम्हाला जर नॉनव्हेज बनवायचे असतील तर यामध्ये 1 किंवा 2 अंडी फोडून सुद्धा टाकू शकता। तर मस्त इथं आता कांद्याची पात पण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जे आपल्याला लागणारे मसाले, काही जास्त वापरलेले नाही आहेत मी, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर इथे टाकलेलं आहे लाल तिखट। लाल तिखट तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाका, इथे मी 1च चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा सोया सॉस, म्हणजे साधारण 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे। आणि व्यवस्थित परत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत जे आपण नूडल्स घेतलेले होते उकडवून ते, आणि मस्त परतून घ्यायचे आहेत। बघा किती फास्ट झालं। आणि त्यानंतर थोडंसं परत चवीनुसार मीठ, थोडासा अजिनोमोटो टाकल्यानंतर हे परत मी व्यवस्थित मिक्स करून घेते। हे मी मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित बनवून झाल्यानंतर मी लगेच खायला घेणार आहे। आणि मी नूडल्स खाईपर्यंत तुम्ही व्हिडिओ पण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मिक्स झालं आहे आपलं व्यवस्थित आणि अशा प्रकारे आपले वेज नूडल्स इथे तयार झालेले आहेत। चला तर मग तुम्हीही बनवा आणि नक्की खा। आणि इथे मी अशी घेतली आहे थोडीशी माझ्यापुरती कोथिंबीर, कारण मला कोथिंबीर खूप आवडते। आणि ही ट्रिक माझी आहे, नूडल्स तुम्हाला प्लेटमध्ये घेता येत नसतील तर हे अशा पद्धतीने नूडल्स घ्यायचे, म्हणजे कसा नूडल्स बरोबर ताटामध्ये येतात, खाली पडत नाहीत। आणि वरतून टाकलेली आहे अशी मस्त थोडीशी कोथिंबीर, थोडीशी शेजवान चटणी आणि थोडासा घेतलेला आहे मी कोबी। आणि मस्त इथे मी आता चालू झालेले आहे। चला तर मग तुम्हीही बनवा, तुम्हीही खा आणि चॅनलला तेवढं जाता जाता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।